कॉमन सेटिंग इंटर IP सिटी सेकंडरी बाय 1 असेल तर 1 बाय 5 असेल तर 5. ओके. आता आमची सिटी 100/5 आहे म्हणजे 5. आता अर्थ सिटी बाय 5ची आहे त्याला पण बाय 5 केला. हा सिटी रेशो जसं की तुम्ही सिटी टाकता डिवाइड करायचा रेशो म्हणजे 100/5 20 येतो तर 20 आपण ॲमीटर टाकतो तो. हां तसं सिटी रेशो 100/5 20 येतो 20. हां अर्थिंग सिटी पण तेवढी सेम येणार. त्यानंतर हा काही नाही सेकंड आहे तो डिले टाईम आहे. फॉल्ट हा काही फॉल्ट आहे आणि हे इव्हेंट रेकॉर्ड नो करायचा आणि इथं आला बॅक तुमचा. आता हा झाला कॉमन सेटिंग. त्यानंतर डाऊन ॲरो दाबायचा प्रोटेक्शनमध्ये आला ओके करायचा. इथं फेज आहे की हे कर्व असतात तुमचे. हा IN1 NINV1.3 ठेवायचा. अर्थिंगला पण सेम ठेवायचा. इथं टेस्टिंग करताना जेव्हा तुम्ही साईडवर जाईल IC कर्व ठेवायचा. ओके. त्यानंतर इथं तुमचा रेशो गेटर रेशो त्यांना आपण करतो सर. त्यामध्ये इथं दाखवा ट्रान्सफॉर्मर 5 MVA डिवायडेड बाय 33 सिस्टम व्होल्टेज डिवायडेड बाय 1.732 रूटची व्हॅल्यू 87 एम्पियर फुल लोड आला. फुल लोड 87ला नाही घेतलं इंटू 90%. 87 90 फुल लोडचा 90% घेतलेला म्हणजे 78ला आपला ब्रेकर ट्रिप होणार. आता डिवायडेड बाय सिटी रेशो 100 सिटी रेशो 0.78 ठेवा. इथं 0.78 सह केलेलं आहे. ओके. हा आहे तुमचा सेकंड टाईम 10 सेकंडवर ट्रिप होणार. आता हा झाला तुमचा आय ग्रेटर इंटू इथं इंटू 5 टाइम्स 0.39. ओके. हा गेला तुमचा 39. बॅक घ्यायचा. इथं मध्ये मध्ये तुम्ही चेंजेस करायचं असाल तर तुम्हाला पासवर्ड विचारतो तो. आता मी याला हे करतो कमी करतो. आता इथं पासवर्ड विचारतो 4 वेळा ओके. 5व्या वेळेला ओके दाबायचं. सेव्ह पण होईल आणि तुमचा पासवर्ड पण घेईन तो. हा IEEE ग्रेटर ठीक आहे झाला. याला इंटू 10 टाइम्स करायचा. हा सेकंड झाला तुमचा. ह्या अर्थिंगला काही नाही करायचं एक्झॅक्ट ठेवायचा आणि सगळ्यात जास्त ठेवायचा. इथं डिसेबल करता येत नाही. सगळ्यात जास्त ठेवायचं. त्यानंतर हायर ठेवायचं. हे सेकंड झाला तुमचा. आणि त्यानंतर इथं IN डबल ग्रेटर अर्थफॉलचा ह्याला पण सगळ्यात जास्त ठेवायचा. हे गेलं तुमचं इथं टायमिंग. त्याला TNC वगैरे TCS नाही आहे त्यासाठी इथं आला बॅक ओके करायचं. त्यानंतर आले खाली. इथं नाही फॉल्ट रेकॉर्डमध्ये तुमचे फॉल्ट चेक होतात. त्यानंतर फॉल्ट रेकॉर्ड हे DO असाइन करायचे म्हणजे